नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्यांनी. मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम. 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतनं मुंबईकडे प्रस्थान. आपल्याला शांततेत मुंबईला जायचंय, जरांगेंचं आवाहन. लेकरांसाठी आरक्षण मागतोय, विनाकारण डिवचू नका. सत्ता बदलत असते हे लक्षात ठेवा, जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. मराठा समाजाला सरकारनं 10% आरक्षण दिलेलं आहे, तरी सुद्धा लोकशाही मार्गाने कुणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ. जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. बीडच्या मांजरसुंबा या ठिकाणी जरांगेंच्या उपस्थितीत इशारा बैठक. 29 ऑगस्टच्या मोर्चाच्या तयारीसाठी मराठा समाजाच्या राज्यभर बैठका. जरांगे मुंबईत येण्यावर ठाम. तर जरांगेंच्या बैठकीला खासदार बजरंग सोनवणेंची सुद्धा हजेरी. स्टेजच्या खाली बसून खासदार सोनवणेंचा या बैठकीत सहभाग. मराठा समाज ओबीसी प्रवर्गात येऊ शकत नाही, मात्र तसा कोणी प्रयत्न केल्यास ओबीसी समाज आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. भुजबळांचा जरांगेंना इशारा. जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी 1.5 दिवसाचा गणपती बसवणार. नाशिक शहरातील सकल मराठा समाजाचा निर्धार. गणेशोत्सव साजरा करून 29 ऑगस्टला आंदोलनात सहभागी होणार. नाशिक जिल्ह्यातनं 5 लाख मराठा यामध्ये सहभागी होणार. मनसेअध्यक्ष राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन. गणेशोत्सवासाठी शिवतीर्थवर येण्याचं राज ठाकरेंकडून निमंत्रण. उद्धव ठाकरेंनी निमंत्रण स्वीकारल्याचीही माहिती. ही हिंदू धर्मासाठी अतिशय चांगली बाब आहे. उद्धव ठाकरेंचं राजकीय धर्मांतर झालंय, तरी सुद्धा त्यांना हिंदू सणासाठी भावाच्या घरी जाण्याची संधी मिळते. नितेश राणेंची टीका.